तर मी आज तुमच्यासाठी गुढीपाडव्याचा अगदी सिंपल अँड सोबर आयलायनर न लावता असा मेकअप घेऊन आली आहे. तर फेस वॉश करून झाल्यानंतर मी इथं रोज वॉटर घेतलं आहे आणि ते चेहऱ्यावरती छानपैकी स्प्रे करणार आहे ॲज अ टोनर म्हणून. चेहऱ्यावरती ते स्प्रे केल्यानंतरच तुमची नेक्स्ट स्टेप असणार आहे मॉइश्चरायझर. तर इथं मी सीताफेलचं मॉइश्चरायझर वापरलेलं आहे. माझी स्किन खूप ड्राय पडलेली आहे. तर त्या मॉइश्चरायझर अप्लाय करताना नेहमी हलक्या हाताने मॉइश्चरायझर अप्लाय करायचं आहे. तुमचं नोज कॉर्नर, तुमचं अंडर आय इथे व्यवस्थितपणे मॉइश्चरायझर अप्लाय व्हायला पाहिजे. तर तुमचा मेकअप हा चांगला बसतो आणि टिकतोही. मॉइश्चरायझर लावून झाल्यानंतर मी नेक्स्ट स्टेप प्रायमर लावून घेतलेला आहे. आणि आता इथे मला डार्क सर्कल असल्यामुळं अंडर आय आणि माउथ एरियाला मी ऑरेंज कलर करेक्टर वापरलेला आहे आणि ते छानपैकी ब्रशने ब्लेंड करून झाल्यानंतर तिथे कन्सिलर वापरलं आणि तेही ब्लेंड करून घेतलं आणि तिथून पुढे फाउंडेशन वापरलेलं आहे. तर इथे मी फॉरेवर 52चं फाउंडेशन यूज करत आहे. तुम्ही तुमच्याकडे जे कोणतंही फाउंडेशन असेल ते यूज करू शकता तुमच्या कलर टोननुसार. आता तुम्ही इथे बघत असाल की मी 1 किंवा 2 टोन थोडा फेअर मेकअप करत आहे. फाउंडेशन ॲप्लिकेशन करून झाल्यानंतर ते एका डॅम्प ब्युटी ब्लेंडरने, म्हणजे तुम्हाला तो ब्युटी ब्लेंडर पाण्यात टाकून पूर्णपणे ओला करायचा आहे आणि त्याच्यातून पाणी गळणार नाही इथपर्यंत तो पिळून घ्यायचा आहे चांगल्यारीत्या आणि मग त्याचा वापर तुम्हाला ब्लेंडिंगसाठी करायचा आहे. तर ब्लेंडिंग झाल्यानंतर मी इथं पावडर लॉकिंग करून घेतलेलं आहे बनाना शेडनी. तर इथे मी लूज पावडर यूज केलेली आहे शुगर कॉस्मेटिक्सची. उन्हाळ्याच्या दिवसात तुम्ही जेव्हा कधी मेकअप करता तेव्हा तुमचं पावडर लॉकिंग खूप इम्पॉर्टंट आहे, कारण का तुम्हाला खूप काही स्वेटिंग होत असतं. पावडर लॉकिंग करून झाल्यानंतर मी इथं पावडर कॉन्टोरिंग करून घेत आहे. तर इथं मी डार्क ब्राऊन कलरचं कॉन्टोर पावडर यूज केलेली आहे. ती नोजवरती, चीकवरती अप्लाय केलं आहे. या चॅनलवरती मी मेकअप आणि हेअरस्टाईलचे ट्युटोरियल्स, टिप्स अँड ट्रिक्स घेऊन येणार आहे, जे की तुम्ही घरबसल्या स्वतःचा मेकअपही करू शकता किंवा तुम्ही मेकअप आर्टिस्ट असाल तर त्याचाही तुम्हाला उपयोग होईल. आता इथे मला डबल चीन आहे, त्यामुळं मला चीन लाईनला कॉन्टोरिंग करणं खूपच इम्पॉर्टंट असतं. आता इथं आयलायनर न वापरता मी इथं ब्लू काजल पेन्सिल वापरली आहे. तर एक सरळ अशी लाईन ड्रॉ करून घ्यायची काजल पेन्सिलनी, जसं तुम्ही लायनर लावता तसंच. इथं माझ्या आउटफिटमध्ये ब्लू कलर आहे, त्यामुळं मी इथं ब्लू काजल पेन्सिलचा वापर केलेला आहे. तुम्हाला जे कोणता कलर आवडत असेल किंवा काही नाही तर ब्लॅक कलरचा तुम्ही
इथे उपयोग करू शकत असेल. आणि इथे मी स्मजिंग ब्रशनी जे काजल लावलं आहे ते स्मज करून घेतलं. त्यानंतर एक लाईट ब्राऊन आयशॅडो घेऊन तो क्रीज लाईनच्या वरती अप्लाय करून तोही छानपैकी ब्लेंडिंग करून घेत आहे. तुम्ही आयशॅडो लावताना तुमच्या ब्रशमध्ये ऑलवेज आयशॅडो जास्त येत असेल किंवा तो नेहमीच येत असतो, तर तुम्ही ते आयशॅडो अगोदर डॅब करा आणि मग तो अप्लाय करा. आता मी इथं एक डार्क ब्राऊन कलरचा आयशॅडो घेऊन क्रीज लाईनवरती एक असं सेमी सर्कल ड्रॉ करून क्रीज लाईन डिफाईन करून घेणार आहे, ज्यामुळे तुमचा आय लुक जास्त एनहान्स होतो. आता ते केल्यानंतर तेही चांगल्या प्रकारे ब्लेंडिंग करून घेत आहे. आणि साधारणतः जे ब्लू कलरचं मी काजल पेन्सिल वापरलं आहे, तर वरील आयशॅडो ते काजल पेन्सिलचं जे आहे अप्लाय केलेलं ते छानपैकी मी एकमेकांमध्ये मर्ज करून घेतलेलं आहे. आणि थोडं फक्त काजल लावून चालत नाही, तर ते काजल त्याला लॉक करावं लागतं. तर त्यासाठी इथे मी सेम ब्लू कलरचा आयशॅडो अप्लाय केलेला आहे त्या काजलवरती. आता इथे आयब्रो फिल करून घेत आहे. तर बरेचसे लोक मेकअप करताना आयब्रो फिलच करत नाही, तर आयब्रो फिल करणं पण खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळं जितका तुमचा चांगला आय मेकअप आणि लिप कलर असतो तितका तुमचा मेकअप छान दिसतो. अतिशय हळूवारपणे इथे स्ट्रोक्स द्यायचे आहे. स्ट्रोक्स देताना ते तुमच्या आयब्रोजच्या मध्यभागातून स्टार्ट करायचे आहे आणि नंतर मग एंडिंगला स्ट्रोक्स द्यायचे आहे. अगोदरच एंडिंगपासून किंवा तुमचं जिथे नोजच्या तिथून तुमचं जे आयब्रो स्टार्ट होतं तिथं फिल न करता तुम्हाला ते मधून करायचं आहे. आता इथे मी पावडर ब्लशर वापरत आहे. आणि ते ब्लशर डॅबिंग मोशनमध्ये डॅब करत अप्लाय करत आहे. थोडंसं चिन आणि नोजवरती अप्लाय केलेलं आहे. आता जो माझा आयब्रोचा हाय पॉईंट आहे तो मी स्ट्रेच करून मग तिथे
हायलायटर लावत आहे. तर तुम्ही असं स्ट्रेच करून मग हायलायटर लावा, जेणेकरून ते व्यवस्थित लागलं जातं. त्याच्यानंतर इथं नोजच्या पॉईंट्सला मी थोडंसं हायलायटर वापरलं आहे. तुम्हाला गरज नसेल, तुमचा नोज शार्प असेल तर तुम्ही इथं हायलायटरचा वापर नाही केला तरी चालेल, कारण हा गुढीपाडव्याचा मेकअप हा सकाळी किंवा दुपारच्या फंक्शनसाठीच असतो, किंवा रॅलीही सकाळी किंवा दुपारीच निघते. तर तुम्ही जितकं हायलायटर कमी वापराल तितकं छान. म्हणजे तुम्हाला हा आजचा जो मेकअप आहे गुढीपाडव्याचा, तो तुम्हाला अतिशय मॅट लुक द्यायचा आहे. आता इथं मी स्पूलीच्या मदतीने आयब्रोजला छान शेप देत आहे. आणि माझा आईज खूप असे वॉटरी झाले होते, त्यामुळं मी आज डोळ्यांना काजल लावणं अवॉइड केलं. त्या जागी मी आज आयशॅडो ॲज अ काजल वापरत आहे. आणि तुम्ही बघत असाल की मी इथं वॉटरलाईनच्या आत काजळ किंवा आयशॅडो न लावता त्याला थोडंसं अगदी बाहेरून आयशॅडो अप्लाय केलेला आहे, त्याला लागूनच, पण त्याच्या आतमध्ये नाही लावलं वॉटरलाईनच्या. तर इथं मी स्मजिंग ब्रश, जो पेन्सिल ब्रश असतो स्मज, त्याचा वापर केलेला आहे. तुमच्याकडे स्मजिंग ब्रश नसेल तर तुम्ही क्यूटिप्सचा वापर करू शकता. आता लिप लायनर लावल्यानंतर मी इथं लिपस्टिक ॲप्लिकेशन करून घेतलं आहे. तर आज मी पिंक कलरचं लिपस्टिक अप्लाय केलेलं आहे. तुम्हाला लिपस्टिक लावायच्या अगोदर जेव्हा तुमचा मेकअप स्टार्ट होतं तेव्हाच वॅसलीन किंवा लिप बाम लावून घ्यायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही लिपस्टिक अप्लाय करणार आहात किंवा तुम्ही लिप लायनर अप्लाय करणार आहात, त्याच्याही अगोदर तुम्हाला ते क्लीन करायचं आहे आणि नंतर अप्लाय करायचं आहे लायनर आणि लिपस्टिक. आता इथं मी एक सिम्पल असा छान बन लावलेला आहे. पाठीमागं आर्टिफिशियल गजरा लावला आहे आणि 6 वारीची 9 वारी मी इथे घातलेली आहे. आणि हा माझा गुढीपाडव्यासाठीचा लुक तयार झालेला आहे. तर तुम्हाला हा लुक कसा वाटला नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. तर नाकातील नथ आणि चंद्रकोर